कीर्तन आहे तर त्यातला पारायणाचा टप्पा आपण आता पूर्ण करत आहोत। सुरू करू। सचेती सिंधुवर्धनो देव यत्पाद पंकज शरणं व्यासरमणी राशी नाशेती विज्ञानां या कुंदेन्दुतुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतव दैवे सदा वंदिता सामापादो सरस्वती भगवती निशेष दाडापा मुखम करोन्तु वाञ्छालं पंगुलं देते पुरुषं यत्प्रसादम परमानंद माधवं नारायण नमस्कृत नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासदेवो जयमुदरत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम दत्त परब्रह्माय स्वाहा। ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अजान बाहु विशाल नेत्रम अनंत ब्रह्मांड काल स्वरूप भक्त काम कल्पद्रुम कामधेनु स्वामी समर्थ शिरसा नमामि। श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती अनेक लीला करती ज्ञानदाभूमी राहती भक्तोद्धारा कारणे अवतार कार्य पूर्ण होत गाणगापुराहून निगत श्रीशैल पर्वती येत महास्वामी अवतारा मल्लिकार्जुना ते पाहुन स्वामी जाती करगळून 300 वर्ष तपोवनी पुन्हा होती अवतारा अरण्यात एक ग्रामस्थ होता वृक्षाची फांदी तोडत पुराणाचा ध्वनिसुखद पडे एका वारुळावरी वारुळात श्री गुरुनाथ होते पहा समाधीस्थ पुराण मांडी वरी पडत जागृत ऐसी होती ते बिल्लासी देहुनी आशीर्वचन करीते तेथुनी प्रयाण हिमालयात जाऊन काही काळ राहते हिमालयात स्वामी समर्थ योग्यांचे दर्शन देत राहती एका गुहेत नवल तेथे वर्तले योग्यांसवे चर्चा करीत बैसले होते स्वामी समर्थ दोन वाघ येऊनी तेथ श्रवणा लागी बैसले समर्थ म्हणते वाघाप्रद काव्य प्रकाळ पंडित गजावरी बैसुनी फिरत जयभद्रे घेत होताना श्रोते व्हावे सावधान आठवावे गुरुचरित्राख्यान दोन ब्राह्मण येऊन चर्चा केली गुरुसवे ते ब्राह्मण पुढील जन्मात वाघरूपे जन्म घेत तेची पुन्हा समर्थाप्रत येऊनी गोहत मिळते ते वाघांची पूर्वजन्म आठवत मनुष्यवाणी बोलू लागत म्हणती त्रिविक्रम यती व्रत छळले होते आम्ही बैसलो पालखीत त्रिविक्रम यतीशी चालवित नेले गाणगापुरात वाद करण्या लागोनी नृसिंह सरस्वती समर्थ पुरती आमची जिरवित तो जन्म आमुचा जब संपद ब्रह्मसंबंध झालो अनेक शतके यातना भोगित होतो आम्ही त्या योनीत वाघ जन्म पुढे मिळत हिमालया माझारी आम्हा घडले दर्शन क्षमा करा आम्हाला गुण तुम्ही नृसिंह सरस्वती भगवान ओळखले आम्ही तुम्हासी ऐसे म्हणून वाघ समर्थ चरणावरील ओळत सद्गती त्या देत समर्थ स्वामी सद्गुरु म्हणते पुढील जन्मात पंडित बालकासित ते दर्शन मिळत ऐसे सांगती दयांना हिमालय पर्वतात एक योगी तप करीत दत्त दर्शन व्हावे म्हणत उग्र तपस्या करीतसे तरी न होई दर्शन उडगे तो जळा लागण गंगेत करण्या आत्मार्पण सिद्ध पहा तो झाला तव आकाशवाणी होत दत्त म्हणे मी समीपत आहे एका गुहेत तेथे येऊनी भेटावे ऐकोणी आकाशवाणी योगी तृप्त झाला म्हणी अरण्यात जाऊनी गुहा पहा तो शोधित असे तव एका गुहेत बैसले दिसती स्वामी समर्थ योगी साष्टांग दंडवत करुणी नमन करीत असे 3 शिरे 6 हात आकाश वर्ण रूप दिसत समाधी योग्यासी लागत तृप्त पहा तो होत असे काही काळ हिमालयात जडमोड जिव्हा उद्धरित कधी प्रगट कधी गुप्त स्वामी समर्थ अवतारा शेला खेळा ग्रामात दिव्य ज्योत प्रकटत श्री स्वामी समर्थ प्रकट होती तेथवरी 8 वर्षाचे रूपात स्वामी तेथे प्रकट होत आणि लीला दावित भक्तोद्धारा कारणे श्री स्वामी समर्थ हिमालयी जलसंचार करीत चंचल भारती म्हणत लोक तेव्हा स्वामींना हरिद्वारात एक ब्राह्मण
तसे स्वामींची आपण कोण अति गर्वे करून तुळसे लागे स्वामींना स्वामी म्हणत तयासी सांगतो तुझ्या वृत्तांतासी तुझ्या देवतासी मारिले अनेक जीवांना दरोडे घातले अनेक पापे केली अनेक तुझी बाप वृत्ती न जात मारिले गायसी काढ तू ऐसे ऐकून वचन थरथरा कापे ब्राह्मण होई पश्चाताप पूर्ण त्या ब्राह्मणा त्यावेळी स्वामी देते गाय जिवंत करते दुजासन मार्ग लावते ऐसे दयाळू श्री गुरु एक दिनी एक भक्त स्वामींचे आपले घरी नेत स्वामी दया ते दाखवीत एक सर्प गृहा माझी पाहुणी सर्प देत वरी मारावयासी धावती सारी स्वामी म्हणते सत्वरी मारू नका म्हणून या सर्पस त्या उचलीत आणि भक्ताला ते सांगत हा तुझा बापासत सर्प योनी माझारी तुझे संरक्षण करीत आहे हा येतप्रत ऐसे भक्ता सांगत समर्थ स्वामी देतवरी सर्प पायी लागत मृत्यू द्या म्हणून प्रार्थित तव त्यासही मुक्त केला पहा स्वामींनी असता स्वामी हिमालयात नवल असे वर्तत पार्वती गोळ्या झाडत पाहुणी कळे पारणांचा तरी गोळ्यानं लागत सर्व अरणे भागडत येथे चरण चरत स्वामी जवळ तेजवा हरिणांचे कळपात बैसले दिसते स्वामी समर्थ पाहुणी शिकारी चिडत गोळ्या झाडू लागले परी समर्थ असत हरिणी तेथे खेळत सर्व गोळ्या व्यर्थ होणे जाती तेथवरी जो समर्थांचा अंकित मृत्यू त्यासी काय करीत दोनकडे समर्थ फेकीत लक्षणीय पारद्यांना तव ते होती स्तंभित भूमीसी चित्तवणी जात मग स्वामीसी शरण येत दया करा म्हणून या स्वामी म्हणती दयांसी आचरा अहिंसा व्रतासी ते सद्गती तुम्हासी प्राप्त होईल निश्चय असो शिकारी गेले स्वामी कळपापाशी आले सर्व हरणा म्हणाले उद्धार होईल तुमचा हो पुढील जन्मात मनुष्यत्व प्राप्त होईल तुम्हाप्रत आणि माझे दर्शनार्थ याल तुम्ही निश्चय ऐसे म्हणून कळपाप्रत आनंदाने जा म्हणत स्वामी आपल्या कुळेत जानस्त झाले काही काळ हिमालयात गुप्त रूपे तप करीत ते दुनिया मग निघत दक्षिण दिशेसी श्री स्वामी अनेक तीर्थ सिद्ध करीत स्वामी येती द्वारकेत पाहुणी वेळावर सोमनाथ नाथ द्वारा पाहिले तया नारायण सरोवरात जलावरी स्वामी वैसत भक्त होती विस्मित पाहुणी लीला स्वामींची तैसेची आबू पर्वतावर स्वामी समर्थ स्वामी दिगंबर काही काळ लोकोद्धार करीत देते राहिले अनेक तीर्थस्थानी पाहत मंगळ वेड्यासी येऊन राहत मग आम्हासमीप अरण्यात होते राहिले श्री स्वामी देव मामलदार नामे भक्त ध्यानी स्वामींची पाहत मानस पूजा करीत प्रतिदिनी नित्य स्वामींची एकदा असता ध्यान करीत शाळेग्रामदास नित्य ऐसे सांगते दयाला देव मामलदार म्हणी म्हणत कोणी योगी समर्थ ध्यानी मजला दिसत पूजा माझी स्वीकारेते ऐसे म्हणी चिंतित तव स्वामी प्रकट होत मंगळ वेड्यासी यावे म्हणत शाळी अरण्यात शालिग्राम आणि लाका ध्वनी येत नेत्र उघडून पाहत असे पाहता स्वामी समर्थांचे मिठी घाली चरणांशी म्हणे दत्त प्रभू आपण ती अरण्यात राहता का चला मज सवे म्हणत दत्त प्रभू उत्तर देत अक्कल कोठी राहीन म्हणत काही काळानंतर मी पूर्वजन्मीचा तव योग मार्ग तोची दिदला तुझ प्रत तू राही आनंदात सदैव जवळी मी तुझ्या ऐसे सांगणी स्वामी समर्थ तेथेची पहा होती गुप्त देव मामलदार विस्मित होणी जाती तेथवा जनी नामे विठ्ठल भक्त राही मंगळ वेड्यात एकादशी सवारी करीत पंढरपुरा जातसे जनाबाई वृद्ध झाली परिवारी न सोडली विठ्ठल रखमावली अंतरी सदी घातसे एकदा आषाढ वारसी जनी चालली पंढरपुरासी वादळ वर्षा मार्गासी अति पहा होतसे जनी म्हणे विठ्ठलासी आवडी वादळ ऋषिकेशी पंढरपुरासी प्रार्थना करीत तव प्रगडले स्वामी समर्थ म्हणते जने चराचरात पाये विठ्ठल भरलेला ऐसे म्हणून वरदास्त जनाबाईच्या शिरी ठेवीत तत्काळ समाधी लागत ऐसी लीला स्वामींची श्री स्वामी समर्थ सप्तशती ग्रंथ समर्थांचे लीलामृत श्रवण पठणे भाग्यवंत भक्त पहा होतसे अडली कामे पूर्ण होती मनोरथ कृपा करी स्वामी समर्थ पठिन करा ग्रंथांचे अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः ओम दत्त परब्रह्माय स्वाहा चिंतोबंद डोळ सोलापुरात मामलदार म्हणून काम करीत कारकुण त्यांचा असत साताऱ्याचा रहिवासी रजा घेऊन घरी जात माघारी असे परत येत पंढरपुरासी वाटेत दर्शनासी थांबला ते
काळी पंढरपुरात गोपाळ बुवा महासिद्ध नामे एका अवधूत राधवत देतवरी विठ्ठल दर्शन करून सिद्ध दर्शनाचा कारकुन गोपाळ सिद्ध द्या पावन बदले पहा कायदे अहो तुमचे मामलदार त्यास कळवा समाचार लिहून घ्या सविस्तर पत्र तुमच्या साहेबांना येत्या काही वर्षात श्री दत्तात्रय अवधूत येऊन तुम्हा भेटत सेवा त्यांची करा हो ऐसे करती बाकीत पंढरपुरी गोपाळ सिद्ध कारकुन येऊन सांगत चिंतपंत डोळांना असो स्वामी समर्थ मंगळवेड्यासी होते राहत लीला करते अनंत लोकोद्धारा कारणे नित्य राहती अरण्यात क्वचित होती ग्रामात 12 वर्षे मंगळवेड्यात ऐसे राहिले श्री स्वामी दर्शन देत लोकदत्ता अवधूत म्हणत दिगंबर स्वामी म्हणत काही लोक दयांना बाळकृष्ण नामे सिद्ध होती मंगळवेड्यासी राहत नित्य जाती अरण्यात दर्शन घ्यावया स्वामींचे येता बाळकृष्ण भक्त स्वामी कटेवरी ठेविला हात विठ्ठल रूपे दर्शन घेते आपल्या प्रिय भक्तांचे श्री स्वामी समर्थ बाळकृष्णासी सिद्ध करीत आणि लीला करीत भक्तद्वारा कारणे एका ब्राह्मणा घरी जात वांजकाय दुर्गवती करीत ब्राह्मण ओळींशीत पाहुणी लीला स्वामींची बसप्पा पेली भक्त दर्शन जाई अरण्यात कंटकशयनी श्री समर्थ पाहुणे विस्मित होत असे मनापासून भक्ती करीत अरण्य स्वामीची सेवित लीला पाहे अद्भुत श्री स्वामी समर्थांच्या बसप्पा आणि स्वामी समर्थ फिरत असतील अरण्यात स्वामी बसप्पा ते सांगत हवे तितके घे म्हणत पागोटे सर्पावरी टाकीत एक उचलून घेत असे आता घरी जा म्हणते तोचा आई गृहाप्रती पागोटे झटके घालते सुवर्ण लगड पडत असे गेले त्याचे दारिद्र्य तो झाला श्रीमंत ऐसे महात्म्य अद्भुत श्री स्वामी समर्थांचे बसप्पा देवी सद्भक्त अक्कलकोट वारी करीत कृतज्ञतेने सांगत महिमा स्वामी समर्थांचा एक श्रीवांचा असत वय 65 वर्ष असत बसप्पा होते म्हणत सेवी स्वामी समर्थांची नित्य घेई स्वामी दर्शनाने नवग्यांना होईल तुझी इच्छा पूर्ण प्रसन्न होता श्री स्वामी ऐकून बसप्पाची मात वृद्ध स्त्री व्रत घेत स्वामी दर्शनासी अरण्यात नित्य पाहती जात असे कधी कधी स्वामी समर्थ वृद्ध स्त्रीची परीक्षा पाहत 2 दिवस होती गुप्त कोटीन मिळती ती लागी ऐशा परीक्षा अवस्थेत 2 दिवस पाशी राहत परिणावृत्त सोडित ऐशी निष्ठा द्यायची 2 वर्ष व्रत करीत स्वामी समर्थ प्रसन्न होत क्षणचे वृक्ष धावित का म्हणती चिकयाचा स्वामी आज्ञेप्रमाण करीची कसेवन 1 वर्षात पुत्र निदान लाभू पाहत येसी बाबाजी वटाच्या विहिरीचे समर्थ वृद्ध पाणी लागत येऊन भक्ता सिद्ध करीत अवलिया ख्याती होत असे मंगळवेढा अरण्यात नदी किनारी असते समर्थ आणखी 2 महासिद्ध प्रगट तेथे झाले एकमेकांची बोलते तरी कोणा कळते संभाषण वेळा दोघांचे कारण तो काय एक म्हणे आता का मारत तुझ्या म्हणे असे का करतो तुझ्या म्हणे गुरुराजा सिद्धांची लीला विग्रही समर्थ मंगळवेढा होऊन निघते पंढरपुरासी येत दर्शन द्याया भक्तांना तेथून मावळासी येत भीमा नदी वाटते महापुरात प्रवेशत समर्थ स्वामी सद्गुरु महापुरात चालती समर्थ पाणी मुरगा भरवत लोक निष्मित अद्भुत प्रकारे पाहतात स्वामी मोहळात ते समय होते राहत स्वामी समर्थांचे सेवित मनोभावे करुणिया तेथून स्वामी निघते सोलापुरासी पोचत दत्त दिगंबर अवधूत दत्त मंदिर वसती चिंतपंत देवभक्त तत्वभक्त येती दत्त दर्शनार्थ पाहुणे स्वामी समर्थ म्हणून अवतारा हे गोणी सिद्ध पुरुष दिसते असे डोळे मनी म्हणते तत्काळ समर्थ उत्तर देते तुला उचापती कशाला आम्ही असो सिद्ध भक्त यात तुझे काय जात उगाच उचापती करीत कशाचे येते आहेस तू डोळे मनी म्हणत हे मन गवडे असावेत मनींचे सर्व जाणत ऐसे म्हणते म्हणा माझी आम्ही असो मन गवडे अथवा असो पूर्ण वेडे तुझ्या बापाचे काय जाते म्हणून राग भरताते पाहुणी जाणले अंतर गरजे नमस्कार म्हणून दत्त निरंगर समजून मजला आले हो पंढरपुरी गोपाळ अवधूत ते भविष्य सांगत श्री समर्थ दत्त अवधूत भेटती काही वर्षांनी ते भविष्य घरी झाले म्हणून ये चरण भेटले घरी चला ऐसे विनवले श्री स्वामींशी तेव्हा स्वामी त्यांचे घरी जात काही दिन तेथे राहत परी येता मनात उठून कुठेही जाते ते स्वामींची घेऊन सांगात अक्कलकोटीचा पाहत तरी स्वामी होती गुप्त कोटे गेले कळेना गुप्त होऊन वाटत हुन्नाबादी प्रगटत माणिक प्रभू तेथे असत महासिद्ध अवधारा आपल्या आसने बैसवीत
हे असती दत्तावधूत जगद्गुरु सर्व विश्वांचे पुन्हा देऊन निघत अंबे जोगाईशी जात योगेश्वरीशी पाहत समर्थ स्वामी सद्गुरु ते तेची समीपारण्यात दत्तपाड गुहासत गोधराती श्री दत्त समर्थ स्वामी सद्गुरु काही दिवस समाधिस्ते ते राहती श्री समर्थ तेथून चळांबे गावी येत लीला विग्रह श्री स्वामी ते रामदासी मठात स्वामी समर्थ होते राहत लीला करतात मठ श्रोते तुम्ही अवधारा स्वामी असं नेत्रस्त देवा मठाचे टाळे लावित बाहेर निघून जात कोंडून या स्वामींना काही क्षणानंतर तो जाई नदीवर स्वामींची बाय तेथवर मुलांसह खेळताना आश्चर्य असे वाटत टाळते मठात कळत टावणी निश्चित होणी एवढी मठात तरी स्वामी समर्थ ऐसे बरी फिरत फिरत प्रज्ञापुरी स्वामी येत अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून कीर्ती होत असे राहुणी अक्कलकोटात 300 सिद्ध निर्मित केवळ 20 वर्षात अगाध महिमा जयांचा कोट्यावधी जन अवतरिले लक्षावधी चमत्कार केले अद्भुत सामर्थ्य दाविले महास्वामींनी तेथवरी समस्त पृथ्वीचा कागद केला सप्तसागर शाही आणिला सरस्वती बैसली खाणाला तरी लीला संपेना ऐशा लीला अनंत येते पाहू संक्षिप्त श्री स्वामी लीलामृत अगाध जाना आहे ओम निरंजनाय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् सर्व देवी देवता स्वरूपाय महादत्तावधूताय प्रज्ञापूर निवासाय नमन माझे तुझ लागी हे चरित्र संक्षिप्त तुझे ते निर्माण करीत तव चरणी मी नव्हत म्हणून मी सर्वदा श्री स्वामी समर्थ वाङ्मय मूर्ती ऐसिओ ग्रंथ गाती श्रवण पठने सन्मती प्राप्त होई भक्तांना हे दत्तात्रया गुरुवर्या मजवरती करी तू दया सद्भक्तांचे सदया अन्न वस्त्रात देई तू कैसेची देई सद्गुण देई सद्गुरु दर्शन करुणामय ज्यांचे जीवन लोकोद्धार अवतरले ओम दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् असो श्री स्वामी समर्थ एवोनी राहती प्रज्ञापुरात अनेक जना उत्तरित नाना लीला करुणिया अध्याय 3